आधी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर पक्षातूनच ऑब्जेक्शन, नंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट, त्याचवेळी जयंत पाटलांची तिथली उपस्थिती आणि याबाबत सुनेत्रा पवारांना काहीही कल्पना नसणं, यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा वहिनींना आव्हान दिल्यानं तिथं चिंतेचं वातावरण झालं। त्यातच पवार म्हणजे शरद पवारांच्या गटाकडून भाजपसोबत जवळीक साधली जात असल्याची सुद्धा चर्चा सध्या जोरात सुरू आहे। आणि यामुळे राष्ट्रवादीमध्ये म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नक्की चाललंय तरी काय असा सवाल सध्या उपस्थित होतोय। मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेल्या जयंत पाटलांमध्ये एक संयुक्त अशी गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे। धक्कादायक बाब म्हणजे या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीची कल्पना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना अजिबात नव्हती। याच मुद्द्यावरून बुधवारी दुपारी एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अंतर्गत जी त्यांची बैठक होती त्याच्यामध्ये खडाजंगी झाली, जोरदार खडाजंगी झाली अशी माहिती सूत्रांनी दिली। आता सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवारांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत थेट विचारणा केली। त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि पक्षाला त्याची कल्पना का देण्यात आली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यानंतर तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं असल्याचं सुद्धा कळतंय। तटकरेंच्या स्पष्टीकरणानंतर सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांकडून असा संदेश द्यायचा होता तर पक्षाच्या अध्यक्षा म्हणून मला आधी याची कल्पना का देण्यात आली नाही असा सवाल केल्याची सुद्धा माहिती मिळते। एकूणच या सगळ्या घडामोडीनंतर राज्यामध्ये राजकीय वातावरण सध्या गरम झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकाच वेळी आपल्या मूळमुळे चर्चेत आहेत। शरद पवारांचा गट अंतर्गत तणावाचा सामना अत्यंत संयमानं करत असताना दिसतोय। शरद पवारांची मौन बाळगण्याची जी रणनीती आहे त्या रणनीतीची सुद्धा सध्या चर्चा होताना दिसते। त्यांचे निकटवर्ती असलेले जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या भेटीमुळे विरोधी आघाडीमध्ये सध्या काहीसं चलबिचल किंवा तिथं थोडीशी खळबळ उडाल्याचं चित्र आहे। आता याच्यामध्येच भर म्हणून सुप्रिया सुळेंनी एक महत्त्वाचा राजकीय संकेत सुद्धा दिलेला आहे आणि हा माध्यमांमध्ये समोर येऊन त्यांनी तसं स्टेटमेंट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की महिलांसाठी 33% आरक्षणासोबत सर्व राज्यांच्या जागांमध्ये 50% प्रमाणामध्ये वाढ केली गेली आणि तर केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देण्याचा विचार त्यांचा पक्ष करू शकतो। दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी लगेच स्पष्ट केलं की या बिलाला पाठिंबा म्हणजे NDAशी युती करणं नाही। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या गटातील जवळपास निम्म्या खासदार आणि आमदारांनी केवळ आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधारी NDAमध्ये सामील होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत, ज्यामुळं हे दिग्गज म्हणजे तिथले जे दिग्गज आहेत ते कोंडीत सापडलेले आहेत। त्याचवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सुद्धा तीव्र अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागतोय। तिकडं सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांना आव्हान देण्याची नोटीस बजावली आहे। यावर सुनील तटकरेंनी या नोटिशीचा कायदेशीर वैधतेची तपासणी करून सिंह यांना अधिकृतपणे उत्तर द्यायचं की नाही हे ठरवण्यासाठी त्यांनी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दिल्लीमध्ये रविवारी भेटत असून त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात चर्चा होईल असं सांगितलंय। तर राष्ट्रवादीतल्या अंतर्गत कलहावरती सध्या गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। विशेषतः निवडणूक आयोगाच्या एका पत्रातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांची नावं वगळल्याच्या घटनेमुळे पार्थ पवारांचा वाढता प्रभाव आणि पक्षाच्या नेतृत्वावरून असलेली फूट जी आहे ती स्पष्टपणे अधोरेखित झालेली आहे। आता जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांनी उघडपणे मान्य केल्याप्रमाणे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जी चर्चा होती ती अंतिम टप्प्यात पोहोचली होती। मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे ती आता पूर्णपणे थंडावलेली आहे। या सगळ्या चर्चेच्या पाठीमागे वेगवेगळे राजकीय पेच प्रसंग वाटत असले तरी त्या सगळ्यांची दिशा मात्र एकाच गोष्टीकडे जात असल्याचं दिसतंय, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं संभाव्य विलीनीकरण। आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAच्या सत्तेतला वाटा निश्चित करण्यापूर्वी
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असावी असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह असल्याची सुद्धा चर्चा आहे आणि तशी माहिती सुद्धा सूत्र देत आहेत. त्यामुळं सध्याच्या राजकीय घडामोडींमधून 3 शक्यता ज्या आहेत त्या स्पष्टपणे समोर येताना दिसतात. त्यातली पहिली शक्यता म्हणजे लोकप्रतिनिधी टिकवून ठेवणं. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या बाजूने झुकल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार खासदार तिकडं जाण्याची घाई करतायत अशी सुद्धा सूत्रांची माहिती आहे. या चर्चा ज्या आहेत त्या शरद पवारांची एक रणनीतिक चाल असू शकते. राजकीय अस्तित्वासाठी पक्ष सोडून जाण्यास उत्सुक असलेल्या आपल्याच आमदार आणि खासदारांना आपल्याकडं सुरक्षित ठेवणं आणि पक्षात त्यांना टिकवून ठेवणं हा त्यामागचा उद्देश असू शकतो. दुसरी शक्यता आहे गटबाजीचा फायदा उचलण्याची रणनीती. या सगळ्या राजकीय हालचालींमागं सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजी जी आहे ती उघड करून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येते. विशेषतः पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा नवा गट आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांमधले मतभेद अधिक ठळकपणे समोर आणण्याची ही रणनीती असल्याचं मानलं जाते. आणि तिसरा जो यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बार्गेनिंग पॉवर वाढवणं. ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला संभाव्य पाठिंबा हा राजकीय म्हणजे एनडीएला जो संभाव्य पाठिंबा देण्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामागे राजकीय बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ती आपली ताकद वाढवत आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचं मंत्रिपद आणि महाराष्ट्रामध्ये अर्थ खात्यासारखं प्रभावी खातं मिळवून पक्षाची भविष्यातली राजकीय ताकद जी आहे ती अधिक मजबूत करण्याचा त्यामागे उद्देश असू शकतो अशी सुद्धा शक्यता या सगळ्या घडामोडींमध्ये व्यक्त केली जाते. आता याशिवाय आणखी बरंच काही शिजताना सध्या दिसून येतंय. राष्ट्रवादीचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते समोर येऊन वेगवेगळी स्टेटमेंट देताना दिसत आहेत. सुनील तटकरे यांनी ज्यावेळेस अजितदादांचं निधन झालं होतं त्यावेळेस विलिनीकरणाविषयी बोलताना असं सांगितलं होतं की या संदर्भातली कुठलीही चर्चा झाली नव्हती, आम्हाला या संदर्भात काहीच माहिती नाही आहे. तेच सुनील तटकरे सध्या येऊन विलिनीकरणाविषयी चर्चा झाली होती असं सांगताना दिसत आहेत. मात्र महाराष्ट्रातलं म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर सध्या राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बरंच काही शिजताना दिसतंय. मात्र महाराष्ट्रातलं राजकारण सध्या बघता शेवटी समोर ताटामध्ये काय येईल याचा अंदाज ते समोर आल्याशिवाय लागणार नाही. आपल्याला या संदर्भात काय वाटतं आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.